अजिबात तेलकट न होणारी पण तरीही अगदी कुरकुरीत आणि मस्त खुसखुशीत अशी ही कडाकणी बनून तयार झालेली आहे। नमस्कार, मी सुवर्णा's रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अगदी पातळ मस्त कुरकुरीत खुसखुशीत तोंडात विरघळणारी अशी ही रवा आणि मैद्याची कडाकणी कशी करायची ते बघणार आहोत। तर यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे। तर इथे या वाटीने 2 वाटी हा मी मैदा घेतलेला आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर साधारण 200 ग्रॅम हा मी मैदा घेतलेला आहे। हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। याचबरोबर आपली कडाकणी मस्त कुरकुरीत खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे। तर पाव वाटी इथे मी रवा घेतलेला आहे। चमचाने म्हणाल तर 4 चमचे हा रवा आपल्याला घ्यायचा आहे। रवा शक्यतो आपल्याला इथे बारीकच वापरायचा आहे। याचबरोबर अगदी चिमूटभर याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि इथे मी छोटा अर्धा चमचा वेलदोड्याची पावडर घातलेली आहे। तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातला तरी चालू शकतं। तर हे सगळं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे सगळं हलकंसं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी आपल्या तेलाच्या किटलीतील जी पळी असते या पळीने 1 पळीभर हे तेल मी घातलेलं आहे। तुम्ही अगदी नाश्त्याच्या चमच्याने 2 चमचे हे तेल घातला तरी चालू शकतं किंवा तेलाच्या ऐवजी तुम्ही इथे तुपाचा वापर करू शकताय। तर इथे मी तेल गरम न करता घातलेलं आहे, तुम्ही कडकडीत तेलाचं मोहन करून घातला तरी चालेल। तर हे सगळं तेल आपल्याला या मैद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। तर या मैद्याला तेल मी व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे आणि चोळून घेतल्यानंतर या मैद्याचा आपल्याला अशा पद्धतीने मुटका करून बघायचा आहे। अशा पद्धतीचा मुटका तयार झाला म्हणजे ओळखायचं आपलं तेलाचं मोहन जे आहे ते अगदी परफेक्ट या मिश्रणामध्ये पडलेलं आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे। तर आपल्याला याच्यामध्ये पिठी साखर घालायची आहे। तर इथे मी अर्धी वाटी ही पिठी साखर घेतलेली आहे। तर या प्रमाणात हलक्याशा गोड अशा या कडाकण्या तयार होतात। पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साधारण पाऊण वाटी ही पिठी साखर घालू शकताय आणि अगदीच गोड तुम्हाला कडाकणी आवडत असेल तर 1 वाटी पिठी साखर यामध्ये घातला तरीही चालू शकतं। तर ही पिठी साखरसुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर इथे मी हळद वापरत नाही आहे, तुम्हाला जर यामध्ये हळद घालायची असेल तर चिमूटभर हळदसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकताय। तर हे सगळं मिश्रण व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे। यासाठी इथे मी पाण्याचा वापर करणार आहे, पण तुम्ही इथे हवं असेल तर दुधाचा वापर करू शकताय किंवा अर्धं दूध अर्धं पाणी वापरलं तरी चालेल। तर पाणी अगदी थोडं थोडं टाकतच आपल्याला याचा मस्त असा गोळा मळून घ्यायचा। गोळा अगदी घट्टसर किंवा अगदीच सैलसर नको, अगदी हलकासा मऊसर असा आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे, कारण आपण यामध्ये रवा वापरलेला आहे। तर रवा भिजण्यासाठी हलकासा ओलसरपणा याच्यामध्ये असायला हवा। तर इथे थोडं थोडं पाणी टाकून या मिश्रणाचा मी असा गोळा बनवून घेतलेला आहे। तर हा गोळा आपल्याला 1 मिनिटभर छान असा मळून घ्यायचा आहे। मळून घेतल्यामुळे हा गोळा छान असा सॉफ्ट होतो। मळताना हाताला जर पीठ लागत असेल किंवा चिटकत असेल तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि तेलाच्या हाताने आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे। तर हा गोळा अशा पद्धतीने सॉफ्ट असावा, खूप जास्त घट्टसर नाही आणि अगदीच सैलसर नाही, असा सॉफ्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे। आणि आता हा गोळा एक 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचा आहे। 10 ते 15 मिनिटानंतर हा गोळा मी काढलेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हा मिनिटभर मळून घ्यायचा आहे। 10 ते 15 मिनिटे हा गोळा छान असा मुरवल्यामुळे याच्यातील जो रवा आहे छान मुरला जातो आणि आपला हा गोळा अगदी छान सॉफ्ट होतो आणि याच्यापासून बनणाऱ्या कडाकण्या अगदी छान अशा लाटल्या जातात। तर आता या गोळ्याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया। याचे गोळे खूप मोठे न करता मध्यम आकाराचे बनवायचे आहेत, म्हणजे आपल्याला याची जी कडाकणी आहे अगदी पातळ अशी लाटता येते। तर इथे मध्यम किंवा पेढ्याच्या आकाराचे हे असे गोळे मी बनवून घेते। तर इथे मी सगळे याच पद्धतीने गोळे बनवून घेणार आहे। तर तुम्ही हवं तर थोड्याशा मोठ्या आकाराच्या या कडाकण्या बनवू शकताय, पण अगदी पातळ अशा कडाकण्या आपल्याला याच्या बनवायच्या आहेत। सगळे गोळे बनवून झाल्यानंतर हे गोळे एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यात काढून झाकून आपल्याला ठेवायचे आहेत। हे गोळे असेच जर तुम्ही उघडे ठेवलात तर हे गोळे कोरडे पडतात आणि कडाकणी लाटताना चिरण्याची शक्यता असते। त्यामुळे आपल्याला हे गोळे झाकूनच ठेवायचे आहेत। एखाद्या कापडाने तुम्ही झाकून ठेवलात तरीही चालू शकतं। तर आता आपल्याला कडाकणी लाटण्यासाठी इथे मैदा घ्यायचा आहे, तुम्ही हवं असेल तर कणिक वापरला तरी चालेल। तर आता 1 गोळा मी घेतलेला आहे आणि हा मैद्यामध्ये घोळवून घ्यायचा आहे। तर कडाकणी अगदी पातळ तुम्हाला जर लाटायची असेल तर मैद्यामध्ये किंवा कणकेमध्ये घोळवूनच तुम्हाला ही कडाकणी लाटावी लागेल।
तेलाने जर तुम्ही कडाकणी लाटलात तर अगदी पातळ अशी लाटता येणार नाही, त्यामुळे आपल्याला इथे मैदा किंवा गव्हाचं पीठ हेच आपल्याला इथे वापरायचं आहे। तर मध्ये मध्ये जर गरज पडली तर पुन्हा आपल्याला मैदा इथे वापरायचा आहे आणि अगदी पातळ अशी ही कडाकणी आपल्याला लाटून घ्यायची आहे। तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी पातळ तुम्ही ही कडाकणी लाटून घेऊ शकताय। अगदी गोल गरगरीत अशी कडाकणी तुम्हाला जमत नसेल तर अशी कडाकणी लाटून घ्या आणि एखाद्या डब्याच्या किंवा वाटीच्या सहाय्याने गोल अशी कडाकणी काढून घेऊ शकताय। किंवा मग पातळ अशी मोठी चपाती लाटून डब्याच्या किंवा वाटीच्या सहाय्याने तुम्ही कडाकणी काढून घेतला तरी चालेल। तर इथे ही पातळ अशी कडाकणी मी बनवून घेतलेली आहे। तर याच पद्धतीने आणखीन एक कडाकणी तुम्हाला मी बनवून दाखवते। अगदी सहज सोप्या पद्धतीने आपण या कडाकण्या बनवू शकतो। मैद्याचा गोळा या पद्धतीने तुम्ही जर भिजवून घेतला तर कडाकणी लाटायला अगदी सोपी जाते। अगदी हलक्या हाताने आपण ही कडाकणी लाटू शकतो, अगदी सहज लाटली जाते। तुम्ही बघू शकताय अगदीच घट्टसर नाही पण थोडीशी सॉफ्ट अशी आपल्याला ही कणिक भिजवायची आहे आणि यामुळे आपल्याला कडाकण्या अगदी सहज लाटता येतात। तर याच पद्धतीने सगळ्या कडाकण्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि आता या कडाकण्या आपण तळून घेऊयात। तेल तापण्यासाठी मी ठेवलेलं आहे। तर इथे तेल आपल्याला मध्यम तापवून घ्यायचं आहे, खूप कडक असं तेल तापवायचं नाही आहे आणि गॅस आपल्याला मध्यम ते बारीक करायचा आहे। त्यानंतर आपल्याला तेलामध्ये ही कडाकणी सोडायची आहे। तर एक बाजू झाली की आपल्याला बाजू पलटवून दुसरी बाजूसुद्धा याच पद्धतीने तळून घ्यायची आहे। खूप मोठ्या गॅसवरती कडाकणी अजिबात तळायची नाही आहे आणि अगदी हलकासा रंग यायला लागला की कडाकणी आपल्याला लगेचच तेलातून बाहेर काढायची आहे। कडाकणी तेलातून काढल्यानंतर सुद्धा याचा रंग थोडासा डार्क होतो, त्यामुळे तुम्हाला ज्या रंगावरती ही कडाकणी तळायची आहे त्याच्या थोडंसं आधीच ही कडाकणी तेलाच्या बाहेर काढा, म्हणजे काही सेकंदातच त्याचा रंग अजून थोडासा डार्क होतो। तर इथे अगदी हलकासा रंग यायला लागला की मी कडाकणी काढून घेत आहे, कारण अगदी काही सेकंदामध्ये याचा रंग अजून थोडासा डार्क होतो। कडाकणी तेलातून काढल्यानंतर हलकीशी मऊसर असते आणि काही सेकंदानंतर ती कडक होते, त्यामुळे कडाकणी ठेवताना एखाद्या चाळणीवरती किंवा जाळीवरती ठेवा आणि व्यवस्थित पसरवून ठेवा, म्हणजे कडाकणी वेडीवाकडी होणार नाही आणि कडक झाल्यानंतर ती अगदी व्यवस्थित गोल राहील। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी हलक्याशा रंगावरती या सगळ्या कडाकण्या मी तळून घेत आहे। कडाकणी तेलामध्ये जास्त वेळ ठेवायची नाही आहे आणि गॅस आपल्याला शेवटपर्यंत मध्यम ते बारीकच ठेवायचा आहे आणि सगळ्या कडाकण्या याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर सगळ्या कडाकण्या मी याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत आणि इथे आपल्या सगळ्या कडाकण्या तयार आहेत। तर मस्त अशा या कडाकण्या आपल्या तयार झालेल्या आहेत, अगदी कुरकुरीत, खुसखुशीत आणि मस्त चवीच्या या कडाकण्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत। अजिबात तेलकट न होणाऱ्या आणि तरीही मस्त खुसखुशीत आणि अतिशय कुरकुरीत अशा या कडाकण्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही कडाकणी जरूर करून पहा। तर इथे मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून तुम्ही जर ही कडाकणी बनवला तर अगदी परफेक्ट अशी तुमची ही कडाकणी बनवून तयार होते। तर इथे तुम्ही जवळून बघितला तर तुमच्या लक्षात येईल अजिबात तेलकट झालेली नाही आहे कडाकणी आणि अगदी पातळ मस्त पापडासारखी झालेली आहे। आणि एक कडाकणी तुम्हाला मी तोडून दाखवते, तुम्ही बघू शकता अगदी हलकी फुलकी मस्त कुरकुरीत अशी ही कडाकणी तयार झालेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही कडाकणी जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।